जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ। इब्री लोकास पत्र याचा 3 अध्याय 12 वचनापासून मी आपल्यासाठी वाचतो। शेवटपर्यंत विश्वासाची आवश्यकता। बंधुजनो, जिवंत देवाला सोडून देणे इतके अविश्वासाचे दुष्ट मन तुम्हातील कोणाचेही असू नये म्हणून जपा। जोपर्यंत आज म्हटलेला वेळ आहे तोपर्यंत तुम्ही एकमेकांना प्रति दिवशी बोध करा। हेतू हा की पापाच्या फसवणुकीतील तुम्हातील कोणी कठीण होऊ नये। कारण जर आपण आपला आरंभीचा भरोसा शेवटपर्यंत दृढ धरिला तरच आपण ख्रिस्ताचे भागीदार झालो आहोत। शास्त्रात असे म्हटले आहे, आज जर तुम्ही त्यांची वाणी ऐकाल तर इस्रायल लोकांनी चीड आणली होती तशी तुम्ही आपली मने कठीण करू नका। कारण ऐकूनही कोणी चीड आणली। मोशेच्या द्वारे मिस्रातून निघालेले सर्वच नवत काय? आणि 40 वर्षे तो कोणावर संतापला? ज्यांनी पाप केले त्यांची प्रेते रानात पडली, त्यांच्यावर नवे काय? आणि शपथ वाहून तो कोणाला म्हणाला की तुम्ही माझ्या विसाव्यात येणार नाही? ज्यांनी अवज्ञा केली त्यांनाच की नाही? तरी ह्यावरून आपल्याला दिसून येते की अविश्वासामुळे त्यांना आत येता आले नाही। वाचलेले वचन देवाला आशीर्वादित करो, आमेन। आपण प्रार्थना। हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देव बाबा, तू पवित्र असा परमेश्वर आहे। प्रभू, हे जे वचन वाचलं ते सर्वांसाठी तू आशीर्वादित केलं, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे। हे देवापा, आजचा हा दिवस तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे। आज आम्ही सर्वजण तुझ्या सहभागितेसाठी जाणार आहोत। प्रिय प्रभू येशू, आमचे सहभागितेसाठी जाण्यासाठी मार्ग तू मोकळे कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे। ओ पित्या परमेश्वरा, आमच्या संगतीत तू राहा। आजचा दिवस, आज दिवसभरातील सर्व कामकाज, सर्व उपास, प्रार्थना, भक्ती, संजीवनाच्या सभा या सर्व तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर। प्रत्येक दासी तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे। आमचा भारत देशातील प्रत्येक नागरिकाचं तारण कर। सर्व राष्ट्रांमधील सर्व लोकांचं तारण कर आणि तुझं गौरव दे। प्रत्येक दासीसाठी सुवार्तेची दार उघडल्या जाऊ दे आणि तुझं गौरव दे। प्रभू, जे भयानक आजारांनी ग्रस्त आहेत प्रभू, ते सर्व आजार, संकट, अडचणी तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक। ओ पित्या परमेश्वर, जे निराशेत आहे त्यांची निराशा तू काढून टाक। हे देवापा, ज्यांच्या आर्थिक अडचणी आहेत त्या सर्व तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक। ओ पित्या परमेश्वरा, आज या सकाळच्या समय आम्ही प्रत्येक जण तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित होत आहोत। आजच्या ह्या दिवसामध्ये प्रिय प्रभू येशू, तुझा कळवळा तू आमच्या जीवनामध्ये तू कर। आमच्या सर्व पापांची, अपराधांची तू आम्हाला क्षमा कर। हे देवाप्या, सकाळच्या वेळी तू आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे। तुझ्या भयात, तुझ्या प्रीती, तुझ्या सामर्थ्यात, तुझ्या पवित्र आत्म्यात भरून राहण्यासाठी तू आम्हाला सहाय्य, मार्गदर्शन कर। तुझ्या बरोबर चालण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर। लहान थोरापासून तर ते वडीलधाऱ्या व्यक्तीपर्यंत प्रिय प्रभू येशू, तू आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे। आमच्या प्रत्येकाच्या घराचा ताबा तू घे। सर्व सैतानी दुष्ट चक्रापासून प्रिय प्रभू येशू आमची मुक्तता तू कर। प्रिय प्रभू येशू, तुझ्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आमच्या प्रत्येकाच्या घरात, आमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवरती उतरून दे। हे देवापा, सर्व वाईट गोष्टीपासून तू आमच्या प्रत्येकाचं तू रक्षण कर। आजचा हा दिवस तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वर। इथून पुढची वेळ काळ सर्व काय तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे। ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक, आमेन, आमेन।